गुड मॉर्निंग. आज आपण सूट व कमिशन, त्याच पद्धतीनं बहुपदीचा भागाकार या दोन प्रकरणांचा एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न पहा. दुकानदार एका वस्तूवर शेकडा 8 सूट देऊन वस्तू 414 रुपयाला विकतो, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? आता सूत्र वगैरे काय वापरत बसायचं नाही अशा उदाहरणामध्ये. अंशामध्ये समजा आपण काय लिहिली, तर छापील किंमत लिहायची आणि छेदामध्ये त्या वस्तूची विक्री किंमत लिहायची. बघा पटपट गणित सुटतात. शेकडा 8 सूट याचा अर्थ 100 जर छापील किंमत असेल, तर शेकडा 8 सूट म्हणजे 100तला 8 रुपये कमी करून वस्तू विकली. म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकली? 100तून 8 वजा करा, 92 रुपयाला विकली. आणि तुम्हाला दिलेली विक्री किंमत जी आहे ती 414 आहे. आपण 414 ही विक्री किंमत छेदामध्ये लिहिणार आहोत आणि छापील किंमत विचारलेली आहे आणि छापील किंमत आपण x मानूया. अशा पद्धतीने हा जर तुम्ही तिरकस गुणाकार केला, 414 गुणिले 100 आणि x ला जे गुणिले 92 आहे ते आपण इकडे आल्या कुठं लिहूया? छेदामध्ये लिहू. आता इथं भाग जातोय बघा, जातोय का? 2 चौक 8, 2 सक 12, 2 दुनी 4, 2 शून्य 0 आणि ते 2 साठी 14. पुन्हा 2 न घालू. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 एक का डायरेक्ट ते कशाने जातो रे डायरेक्ट? बघा इथं 2 नाही जात. एकच मिनिट. मगाशी किती आलं? 207 ना. बरं इकडे घालूया. 2 दुनी 4, 2 त्रिक 6 आणि इकडे 2 पंचे 10 आणि शून्याला 0. आता 23च्या पाड्यात 207 आहे का रे? 23च्या पाड्यात 207 आहे का? हो सर. किती? 23 90. 90. हा. आणि मग गुणाकार किती आला? 9 45 आणि त्याच्यावर 0. x म्हणजेच त्या वस्तूची छापील किंमत आणि मग छापील किंमत 450 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न दुसरा. एका दलालामार्फत सतीशनं 24,50,000 रुपये किमतीचा फ्लॅट प्रशांतला विकला. दलालाने दोघांकडून मिळून 98,000 रुपये दलाली घेतली, तर दलालीचा शेकडा दर किती? आता इथं पण काय करूया आपण? दलालीचा आपल्याला शेकडा दर काढायचा आहे. 24,50,000 इथे मी देतो. 24,50,000 हा फ्लॅट आहे. आता दोघांकडून एवढी दलाली घेतलेली आहे. मला सांगा एकाकडून किती दलाली घेतली असणार आहे? ह्याचे निम्मे ना. मग 98,000चे निम्मे किती? 49,000. आणि दलालीचा दर आपण x% मानूया. x% कसं लिहायचं? x/100. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. आपल्याला x ची किंमत काढायची. मग 49,000 आणि इकडे जे 24,500 आहे इकडे आल्यावर भागिले होणार. आता छेदाची दुप्पट अंश येणार आहे. बघा ना तुम्ही. अशा पद्धतीने दलालीचा जो शेकडा दर आहे तो 2% येतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 2.
एका दुकानदारानं छापील किमतीवर 15% सूट देऊन साडी गिरायकास 1020 रुपयास विकली तर छापील किंमत किती? मगाशी सांगितलं त्या पद्धतीनेच गणित आहे पहिल्या टाईपचं. अंशामध्ये आपण छापील किंमत लिहिणार आहोत आणि छेदामध्ये विक्री किंमत लिहिणार आहोत. मग 15% सूट. मग आपण छापील किंमत जर 100 मानली तर विक्री किंमत किती राहील? त्यातील 15 रुपये कमी केले जाणार आहे. पण 100तून 15 मायनस करा. 85. आणि तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे 1020 म्हणजे छेदातील किंमत 1020 टाका आणि अंशातील किंमत काढायची त्याला x लिहा. तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले 1020. आता जे गुणिले 85 आहे तिकडे आल्यावर भागिले होणार. कशानं भाग जातोय सांगा 85 ने 1020 ला? 17. 17 पाची 85 आणि 70 102 ना आणि त्याच्यावर एक 0. पुन्हा 5 एके 5 5 एके 5 आणि 5 दुनी 10 आणि 12 आणि 100चा गुणाकार किती? 1200. म्हणजे त्या साडीची छापील किंमत 1200. पर्याय क्रमांक 3. शामरावांना 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. या व्यवहारात दलाली शेकडा 3% ठरली तर दलालाला किती दलाली दिली? आता दलाली काढताना विक्री किमतीचा टक्केवारी काढायचा म्हणजे 3,50,000 ही त्या भूखंडाची काय आहे? विक्री किंमत आहे. आणि किती टक्के दलाली दिली? शेकडा 3. शेकडा 3 कसं लिहायचं? 3/100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झालं. 35 2 झिरो मांडतो 35 ची 3 पट करतो. 3 5 15 चला 1 3 3 9 1 10. 10,500. पर्याय क्रमांक 1. एका शेतकऱ्यानं 25,000 रुपये किमतीचा माल आडत्यामार्फत विकला. त्याला 3% अडत द्यावी लागली तर त्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली? आता इथं 25,000 3% करायचा, प्रति रक्कम 25,000तून वजा करायची, अशा दोन वेगळ्या क्रिया करण्यापेक्षा डायरेक्ट आपण काय करूया? शेतकऱ्याला मिळणारी रक्कम किती टक्के असणार आहे रे? शेतकऱ्याला मिळणारी रक्कम किती टक्के करू डायरेक्ट? 100तून 3 97. वजा करायचं. किती टक्के? 97. 97%. कारण 3% रक्कम आडत्याला जाणार आहे म्हणजे 97% रक्कम फक्त शेतकऱ्याला मिळणार आहे. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 25 7 पावणे 200 ना. चला 17. 25 9 सव्वा 217 किती? 242. 24,550. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा मी जे प्रश्न काढलेले आहेत ते मागच्या 10 वर्षात NMS परीक्षेला विचारलेलेच प्रश्न काढलेले आहेत. त्यामुळं या टाईपचाच परीक्षेला तुम्हाला प्रश्न 28 तारखेच्या परीक्षेला येणार आहेत. त्यामुळं सगळं प्रश्न महत्वाचं आहे. काळजीपूर्वक पहा. छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1,392 रुपयांना एका दुकानदारानं गिरायकाला विकली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? मगाशी सांगितल्या पद्धतीनं अंशामध्ये छापील किंमत लिहायची, छेदामध्ये विक्री किंमत. समजा मी अंशामध्ये छापील किंमत 100 लिहिली, विक्री किंमत किती येईल रे? 13% सूट म्हणजे विक्री किंमत किती? 100तून 13 वजा करा. 87 बरोबर का? आणि त्यांनी दिलेली जी प्रत्यक्ष विक्री किंमत आहे ती 1,392 छेदामध्ये लिहितो आणि जी छापील किंमत काढायची ती अंशामध्ये x लिहितो. तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले 1,392 आणि x ला जे गुणिले 87 आहे तिकडं
भागिले होणार. सांगा कशानं भागाल होऊया? 29चा पाडा येतोय का तुम्हाला? 29 त्रिक 87 आणि वर सांगा 29 चोक 116. 139 म्हणून 116 गेल्यावर 23. त्यावर घेतलं 2 232 आहे का 29च्या पाड्यात? 29 8. पाडपाठ पाहिजेत म्हणजे पटकन तुम्हाला कमी वेळामध्ये आणि अचूक क्रिया करता येतील. पुन्हा 3 एके 3 3 एके 3 3 सक 18. 16 आणि 100चा गुणाकार किती? 1600. किती आलं उत्तर? 6वेचं उत्तर पर्याय क्रमांक 4. वस्तू व सेवा कर अर्थातच जीएसटी 18% लागू झाल्यानंतर एक दूरदर्शन संच 8,260 रुपये ला विकत घेतला तर दूरदर्शन संचाची मूळ किंमत किती? आता वर आपण काय लिहूया? मूळ किंमत लिहूया. अंशामध्ये मूळ किंमत आणि खाली जी आहे ती त्या दूरदर्शन संचाची विक्री किंमत लिहूया. समजा मूळ किंमत 100 आहे. आता 18% जीएसटी लागू झाल्यानंतर किंमत वाढेल का कमी होईल रे? मगाशी सूटचं गणित होतं. सूट मध्ये कमी होत होती. आता इथं जीएसटी लागू झाल्यावर 18 ने किंमत वाढणार म्हणजे 18 मिळवा. 118. हा. आता विक्री किंमत दिलेली आहे 8,260. ते आपण छेदामध्ये लिहूया आणि मूळ किंमत काढायची म्हणजे अंशामध्ये x होणार. आता तिरकस गुणाकार करूया. 100 आणि 8,260 चा गुणाकार आणि x ला जे 118 गुणिले आहे तिकडे आल्यावर कुठं होणार? भागाकारामध्ये होणार. आता तुम्ही मला सांगायचं कशाचा भागाकार करूया? कुठल्या पाड्यामध्ये संख्या आहेत? मला तर वाटतं ह्या 118 ची 7 पटच वरची येत असेल. आता करून बघूया. 7 8 56. चला 5 7 1 7 आणि 5 12. चला 1 7 1 7 आणि 1 8. बघा 118 ची 7 पट 826 आणि त्याच्यावरचा 1 0 आणि बघा 100 वरचं 2 0 आणि 70 वरचा 1 0 आणि 7 1 7. अशा पद्धतीनं दूरदर्शन संचाची जी मूळ किंमत आहे पर्याय क्रमांक 1 7,000. पर्याय क्रमांक 1 आहे. संपतरावांनी त्यांचे घर दलालामार्फत विकले. घराची किंमत रुपये 4,50,000 ठरली. दलाली शेकडा रुपये 2 द्यावी लागली तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले? आता मला सांगा 4,50,000 ही घराची किंमत आहे. दलाली किती दिली? शेकडा 2 म्हणजे किती टक्के करावं लागेल रे? 2% रक्कम मायनस होणार ना. 100तून 2 वजा करा म्हणजे संपतरावांना किती टक्के रक्कम मिळणार त्या घराची? 98%. मग ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट. चला 98 आणि 45 चा गुणाकार करा. 98 आणि 45 चा गुणाकार करा. तो 44,10 येते. म्हणजे 4,41,000 एवढं घर विकून संपतरावांना रक्कम मिळणार आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. एका दुकानदारानं शेकडा 10 सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयांना विकले तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? मगाशी सांगितल्याप्रमाणे अंशामध्ये खरेदी किंमत लिहूया आणि छेदामध्ये विक्री किंमत लिहूया. मला सांगा सूट शब्द आहे त्यावरून आपण खरेदी किंमत 100 जर मांडली तर विक्री किंमत किती येणार आहे? 100 ला 10 रुपये कमी केलं 110.
90 आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये विक्री किंमत किती लिहायची 360 छेदामध्ये आणि अंशामध्ये आपण खरेदी किंमत काढणार आहोत. तर तिरकस गुणाकार करा 100 गुणिले 360 आणि हे जे 90 आहे ते भागिले होणार 90 ची 4 पट 360 आणि 100 ची चौपट 400. अशा पद्धतीने त्या पुस्तकाची जी खरेदी किंमत आहे ती 400. पर्याय क्रमांक 1. एका वस्तूवर 7% सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू 3813 रुपयास मिळते तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? नेहमीप्रमाणे खरेदी किंमत अंशामध्ये जर लिहिली मी 100 रुपये विक्री किंमत किती येणार आहे 7% सूट मग 100 7 वजा करून वजा 93. मग खरेदी किंमत अंशामध्ये खरेदी किंमत आपण x मानूया आणि विक्री किंमत तुम्हाला किती दिलेली आहे 3813. पुन्हा तिरकस गुणाकार 100 गुणिले 3813 आणि 93 छेदामध्ये. आता कशानं भाग घालवतोय तुम्ही सांगा पाहू 31 ची 3 पट 93 पुन्हा वर कसं होणार 31 एक 31 31 दुनी 62 आणि 31 त्रिक पुन्हा 3 एक 3 3 चौक 12 आणि 3 एक 3 आणि 41 आणि 100 चा गुणाकार किती 4100 म्हणजे पर्याय क्रमांक 1. ही जी 10 गणित होती ती सूट व कमिशन या घटकावर होती. आता उरलेली जी 10 गणित आहे ती बहुपद्यांचा भागाकार याच्यावर आपण घेतलेले आहे. बघा दिसत नसेल तरी मी वाचतो 2y घन अधिक 7y वर्ग अधिक 7y अधिक 2 इथं भागिले चिन्ह आहे पहा भागिले 2y अधिक 1 या भागाकारातील भागाकार व बाकी लिहा. आता आपल्याकडं संश्लेषक भागाकार पद्धत पण आहे आणि शेष सिद्धांत सुद्धा आहे. मला वाटतं आपण शेष सिद्धांतानुसार बाकी काढूया कारण इथं बाकी 1 दिसते ह्या पर्यायात इथं ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायात बाकी 2 दिसते आणि चौथ्या पर्यायात बाकी 0 दिसते. बाकी शोधूया आपण. आता हा जो आहे तो भाज्य आहे आणि हा आहे तो भाजक आहे. मग मला सांगा आपण त्या बहुपदीला p कंसात y असे नाव देऊया पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल y. सांगा बहुपदी सांगा काय आहे 2y घन अधिक 7y वर्ग अधिक 7y अधिक 2. आता हा जो भाजक आहे का नाही 2y अधिक 1 मी ह्याच्या इक्वल टू 0 ठेवतो. मला y ची किंमत काढायला मदत करा. अधिक 1 तिकडे गेल्या काय होणार वजा 1 आणि हे वजा 2 तिकडे गेल्यावर भागिले गुणिले 2 तिकडे गेल्यावर भागिले म्हणजे या ठिकाणी मी y ची किंमत काय ठेवणार आहे बाकी काढण्यासाठी वजा 1/2. सांगा उजवी बाजू काय 2 कंसात y चा घन y चा घन म्हणजे कोणाचा घन y ची किंमत काय ठेवायला सांगितली वजा 1/2 प्लस 7 पुन्हा y चा वर्ग म्हणजे वजा 1/2 चा वर्ग प्लस 7y 7 गुणिले वजा 1/2 आणि प्लस शेवटी 2. हा सांगा इथे काय येणार ऋण संख्येचा घन ऋण संख्याच असतो 1 चा घन 1 2 चा घन 8 प्लस
7 इंटू, आता इथं मायनसचा वर्ग प्लस असतो, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, पुन्हा 7 एके 7 आणि छेदामध्ये 2 आणि अधिक शेवटी 2. आता इथे सिम्प्लिफाय करूया. बे एक बे, खाली बेचोक 8. म्हणजे पहिला जो अपूर्णांक आहे तो वजा 1/4 आहे. पुन्हा दुसरा गुणाकार 7 एके 7 म्हणजे 7/4 येणार. पुन्हा वजा 7/2 येणार आणि शेवटी अधिक 2 आहे. आता पहिल्या दोन अपूर्णांकाची बेरीज करूया. दोघांचा छेद समान आहे. वजा 1 अधिक 7, 7तून 1 गेलं 6. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस, पुढं वजा 7/2. आता इथे छेद समान करण्यासाठी इथं 2 न गुणूया आणि वर पण 2 न गुणूया आणि +2 करतो. आता बघा 6 वजा 7 दुनी 14 आणि छेदामध्ये समान छेद 4 +2. आता ह्या बाजूला लिहितो. आता 14तून 6 गेल्यानंतर किती राहणार? 8 आणि मोठ्या संख्येचं वजा चिन्ह म्हणजे -8 अंशातील वजाबाकी, छेदामध्ये 4 आणि अधिक 2. 4 एके 4, 4 दुनी 8, वजा 2, अधिक 2 आणि चिन्ह विरुद्ध असल्यामुळे वजाबाकी 0. ही जी आली का नाही ती रिमाइंडर आहे. रिमाइंडर म्हणजे बाकी आहे. मग बाकी शून्य असणारा एकच पर्याय आहे, चौथा. त्यामुळे हा भागाकार येणारच आहे निश्चितच. लक्षात ठेवा, बाकी शून्य असणारा एकच पर्याय होता. पर्याय क्रमांक 4 उत्तर. पुढचं ही त्रिपदी आहे आणि ही दुसरी त्रिपदी. या दोघांच्या कोटीतील फरक, डिफरन्स बिटवीन देअर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता मला सांगा याची कोटी किती रे? पहिल्या बहुपदीची कोटी. कोटी म्हणजे चलाचा मोठ्यात मोठा घातांक. कोटी म्हणजे चलाचा मोठ्यात मोठा घातांक 3. आणि याची कोटी किती दुसऱ्या बहुपदीची? 4. ही कोटी आहे. मग कोटीतले फरक म्हणल्यावर मोठ्या कोटीतून लहान कोटी मायनस करायची. किती येणार फरक? 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, ही बहुपदी व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला. x चा घन वजा 4x चा वर्ग अधिक 6x वजा 1. या बहुपदीला x वजा 1 न भागलं तर भागाकार व बाकी किती? आपण काय करूया, संश्लेषक भागाकार पद्धती वापरूया. सिंथेटिक डिव्हिजन मेथड माहिती आहे का तुम्हाला? संश्लेषक भागाकार पद्धती तुम्हाला घात रूपाचं सहगुणक रूपात रूपांतरण करता येतं का? किंवा सहगुणक रूपाचं घात रूपात? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 1, 3, 4. समजा ही सहगुणक रूपातील बहुपदी आहे. मग x चलाचा उपयोग करून तुम्हाला घात रूपातील बहुपदी करायची. मग हे स्थिर पद ह्याला कशाने गुणायचं? x चा 0 घातांकानं. ह्याला कशाने गुणायचं? x चा 1 घातांकानं. ह्याला कशाने गुणायचं? x चा 2 घातांकानं. मग काय होणार बहुपदी बघा, 1x वर्ग अधिक 3x चा 1 अधिक 4x चा 0. म्हणजे एक सहगुणक नाही लिहिलं तर चालतोय, नुसतं x वर्ग लिहा. पुन्हा 3x लिहा, x चा 1 घातांक नाही लिहिलं तरी चालतोय. आणि हे 4, x चा 0 ची किंमत 1 असते. म्हणजे हे जे आहे ते बहुपदीचं सहगुणक रूप आहे आणि हे जे आहे ते बहुपदीचं घात रूप आहे. हे आपल्याला येणं गरजेचं आहे. आता बघा मी काय करतोय, ह्या x घनचा सहगुणक मला सांगा किती आहे? 1 आहे. मी फक्त सहगुणक लिहिणार आहे.
जो भाज्य आहे का नाही त्या बहुपदीतील प्रत्येक पदाचं सगुणक मला सांगा. चला दुसऱ्या पदाचा सगुणक किती आहे? -4. तिसऱ्या पदाचा सगुणक किती आहे? 6. +6. आणि चौथ्या पदाचा सगुणक किती आहे? -1. आता तुम्हाला प्रमाणरूप बहुपद दिली 3 घातांक 2 घातांक 1 घातांक आणि 0 घातांक. घाताच्या उतरत्या क्रमानुसार सर्व पदाची मांडणी आहे, त्यामुळे त्याला आपण प्रमाणरूप पद्धतीतील बहुपदी असं म्हणतो. पुन्हा इथं मी असं आखतोय पहा. आता हा जो भाजक आहे का नाही त्यातलं स्थिर पद कुठलं आहे रे? स्थिर पद -1. मग त्या -1 ची विरुद्ध संख्या कुठली घ्यायची सांगा? -1 ची विरुद्ध संख्या +1. आता ती जी विरुद्ध संख्या आहे का नाही ती इथं घ्यायची. आता पहा काय करायचं, ही 1 आहे असं खाली घ्यायचं. मी खालच्या दिशेनं बाण दाखवतो, 1 आहे असं खाली घ्यायचं. आता ह्या +1 चा आणि ह्या +1 चा गुणाकार -4 च्या खाली यायचा. सांगा 1 आणि 1 चा गुणाकार किती? 1. आता -4 आणि 1 ची बेरीज किती रे? -4 + 1 तर 5. -3. 1. 4तून 1 गेलं 3. मोठ्या संख्येचं -3 येणार रे. चिन्ह विरुद्ध असल्या वजाबाकी करायची ना. पुन्हा ह्या 1 चा आणि -3 चा गुणाकार किती? -3. आता 6 आणि -3 ची बेरीज +3. आता ह्या 1 चा आणि 3 चा गुणाकार 3 आणि -1 आणि 3 ची बेरीज किती? 2. ही शेवटची आली का नाही संख्या, ही असते ती बाकी असते, बाकी. त्याला आपण इंग्रजीत रिमाइंडर म्हणतो. म्हणजे आपल्याकडे 2च पर्याय आहेत, बाकी 2 असणारा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. पहिला आणि तिसरा पर्याय आपला ड्रॉप झाला. आता फक्त आपल्याला भागाकार काढायचे, क्वोशिएंट काढायचे. आता क्वोशिएंट काढण्यासाठी सहगुणक माहित आहे. हा एक सहगुणक माहित आहे, हा एक सहगुणक माहित आहे, हा एक सहगुणक माहित आहे. म्हणजे 1 -3 आणि 3 हे सहगुणक असणारे आपल्याला घात रूपातील बहुपदी तयार करायची. मग सांगितल्याप्रमाणे ह्याला x चा 0 न गुणा, म्हणजे नुसतं 3 लिहा. 3x चा 0. पुन्हा -3 ला x न गुणा आणि 1 ला x. मग काय झाले सांगा घात रूपातील बहुपदी? x² - 3x + 3 हा झाला भागाकार. आणि हा भागाकार असणारा पर्याय कुठला आहे? चौथा आहे. समजलं का? हो सर. बघा हे 9वीच्या पुस्तकामध्ये आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. पुढं x² अधिक 17x अधिक 70 आणि भागिले x अधिक 10. आता हे सोपं आहे. तुम्हाला मी मागच्या वेळेस त्रिपदीचा अवयव कसं पाडायचं शिकवलंय. गुणाकार 70 आणि बेरीज 17 अशा दोन इष्ट संख्या सांगा रे. 10 आणि 7. अगदी बरोबर. 10 7 70, 10 आणि 7 ची बेरीज 17. म्हणजे पहिली इष्ट संख्या काय येणार? अधिक 10. ती x च्या पुढे ठेवली. दुसरी इष्ट संख्या अधिक 7 ही दुसऱ्या कंसात x च्या पुढे ठेवली. आणि छेदामध्ये x अधिक 10. मग x अधिक 10 या कंसाला x अधिक 10 हा कंस कॅन्सल. काय आला भागाकार शेवटी? x + 7. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. हा आता पुढे पहा. 2m² अधिक 6m² अधिक 12m अधिक 8 या बहुपदीला m अधिक 1 या बहुपदीनं भागलं तर भागाकार किती येईल? मागाच्या सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं पण सोडवता येईल, पण आपण अजून वेगळी पद्धत बघूया काय येते का.
दिलेली जी 4 पदातील बहुपदी आहे ती लिहितो मी 2m घन अधिक 6m वर्ग अधिक 12m 8. मी या दोन पदाचा एक गट केला, या दोन पदाचा गट केला. पहिल्या दोन पदातून काय कॉमन घेता येईल? इथं 2 आहे आणि इथं 6 आहे. कॉमन किती घेता येईल? 2. m घन आणि m वर्ग मधून m वर्ग. मग कंसात काय उरलं? 2m घन मधून 2m वर्ग कॉमन घेतल्यावर m उरलं. पुन्हा 6 मधून 2 कॉमन घेतल्यावर राहिले काय? 3. m वर्ग तर आपण अगोदरच घेतलंय कॉमन. आता ह्या दोघातून समजा 4 कॉमन घेतलं तर 4 त्रिक 12. नाही, चालत नाही, कारण हा कंस समान येत नाही, त्यामुळे ही पद्धत नको वापरायला. ठीक आहे, माघारी जाऊया. मग आपण काय करूया, सरळ मागाच्या पद्धतीनं सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरूया. आता इथे m घन, m वर्ग, m आणि स्थिर पद म्हणजे देताना तुम्हाला प्रमाणरूप पद्धतीत बहुपद दिली. मला सगुणक सांगा, पहिल्या पदाचा सगुणक किती आहे? 2. दुसऱ्या पदाचा सगुणक किती आहे? 6. तिसऱ्या पदाचा सगुणक किती आहे? 12. आणि चौथं स्थिर पद कोणतं आहे? 8. मगाशी जसं आखलं तसंच आखून घेतो पुन्हा एकदा. आता ह्यातलं काय घ्यायचं असतं? मगाशी सांगितलं तुम्हाला, ही ज्या अधिक एक आहे ना स्थिर पद, त्याची काय घ्यायची असते सांगितलं मगाशी? विरुद्ध संख्या. वजा 1. आता 2 हे खालच्या दिशेनं हाय असं सांगा मला. 2. आता ह्या वजा 1 चा आणि 2 चा गुणाकार करायचा, म्हणजे ह्या 2 चा आणि ह्या वजा 1 चा काय येणार? वजा 2. आता उभी बेरीज करा. 6 अधिक वजा 2 म्हणजे 6 वजा 2 किती? 4. 4. 4 चा आणि वजा 1 चा गुणाकार करा. वजा 4. पुन्हा 12 तून 4 वजा करा. 8. 8 तून वजा 1 चा गुणाकार. वजा 8. वजा 8 किती? 0. 0 आली ती काय आली रे? बाकी आली, त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. आणि भागाकार जो आला तो काय आला? 2, 4 आणि 8. हा सहगुणक रूपातील भागाकार आला. आता ह्याच्यामध्ये चल m आहे. चल कुठला आहे? m. मग ह्याला आपण काय करायचं? इथं m चा 0 न गुणायचं, ह्याला m चा 1 न गुणायचं आणि ह्या 2 ला m वर्गानं गुणायचं. मग आता काय येईल? पहिलं पद 2m वर्ग, दुसरं पद 4m. एक घातांक नाही लिहिलं तरी चालतो, आणि m चा 0 ची किंमत 1 असते ना, 7 लिहिलं तरी चालतं. मग बघा पण कोणत्या पर्यायामध्ये हा भागाकार दिसतोय तुम्हाला? 2m वर्ग अधिक 4m अधिक 8. पर्याय क्रमांक 2. सर, पर्याय क्रमांक 2 मध्ये हा, त्यांनी काय केलं, यातनं 2 कॉमन घेतले. मग आता काय येणार? m वर्ग, 4m मधनं 2m राहणार आणि 8 मधून 2 कॉमन घेतल्यावर 4 राहणार. हा, 2 कंसात m वर्ग अधिक 2m अधिक 4. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट, x वर्ग वजा 7x अधिक 15 भागिले x वजा 3. आपण पहिल्यांदा काय करूया? अंशातील त्रिपदीचा अवयव पाडूया. जर त्या अवयवातला एक अवयव खालच्या अवयवाला जात असेल तर बाकी 0 असं समजूया. सांगा, गुणाकार अधिक 15 आणि बेरीज वजा 7 अशा इष्ट संख्या सांगा. गुणाकार अधिक 15 आणि बेरीज वजा 7. का नाही देत रे? मला वाटते नाही देत.
चला आपण आपली नेहमीची पद्धत वापरू. कुठली? सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सांगा इथं एक्स वर्गाला सगुणक दिला म्हणजे किती आहे? 1. दुसऱ्या पदाचा सगुणक किती आहे? -7. आणि तिसरं पद स्थिर पद कोणतं आहे? 15. 15. आता इथं असं आखून घेतो. आणि हे जे x वजा 3 आहे का नाही, ह्यातलं वजा 3 ची विरुद्ध संख्या कोणती? +3. चला 1 हाय असं खाली येतो. 3 आणि 1 चा गुणाकार 3. 3. -7 + 3 किती? -4. 3 आणि -4 चा गुणाकार -12. -12. आणि 15 - 12 किती? 3. 3. म्हणजे बाकी 3 आले. मग बाकी 3 असणारा एकच पर्याय दिसतोय की. पर्याय क्रमांक 4. आणि जर तुम्हाला क्वेश्चन काढायचा असेल तर 1 ला x न गुणायचं x आणि पुढचं स्थिर पद म्हणजे हा भागाकाराला x वजा 4. x वजा 4 भागाकार आणि 3 बाकी असणारा पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट, बहुतांशी गणित आपल्याला या संश्लेषक भागाकार पद्धतीने सुटतंय. x घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 3. सांगा सहगुणक पटपट. x घनचा सहगुणक 1, x वर्गचा सहगुणक वजा 4, 6x चा सहगुणक 6 आणि स्थिर पद कुठलं? वजा 3. आता सांगा इथं x वजा 1 ह्यामध्ये वजा 1 ची विरुद्ध संख्या कोणती येणार? अधिक अधिक 1. चला हे 1 हाय असं खाली घ्या. तिरकस गुणाकार करायचा. लक्षात ठेवा तिरका गुणाकार उभी बेरीज हे लक्षात ठेवायचं. सांगा तिरका गुणाकार 1 आणि 1 चा गुणाकार 1. उभी बेरीज करा वजा 4 वजा 3. पुन्हा वजा 3 आणि 1 चा गुणाकार वजा 3. उभी बेरीज 3. तिरका गुणाकार 3. वजा 3 अधिक 3 0. 0. म्हणजे बाकी किती आली? 0. आता भागाकार काय आला रे? पहिला सहगुणक 1, दुसरा सहगुणक वजा 3 आणि तिसरा सहगुणक 3. मगाशी सांगितल्याप्रमाणे चल x आहे. ह्याला x चा 0 न गुणायचं, ह्याला x च्या 1 न गुणायचं, ह्याला x च्या 2 न गुणायचं. मग 1x वर्ग नुसतं x वर्ग लिहूया. वजा 3x एक घातांक नाही लिहिलं तरी चालतोय आणि अधिक 3x चा 0. x चा 0 नाही लिहिलं तरी चालतोय. बघा कोणत्या पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, 5x वर्ग अधिक 10x वजा 175 या बहुपदीला x अधिक 7 न भागलं तर भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? आता या गणितामध्ये सुद्धा आपण संश्लेषक भागाकार पद्धती वापरूया. सांगा इथं सहगुणक किती आहे? 5. इथं सहगुणक किती आहे? 10. आणि इथं सहगुणक किती आहे? वजा 175. आता ह्याच्यातलं मला स्थिर पद सांगा अधिक 7. आणि त्या अधिक 7 ची विरुद्ध संख्या काय येणार? वजा 7. हा वजा 7. आता हे 5 आपण हाय असं खाली घेऊया. तिरका गुणाकार. माईक बंद करा. 7 5 35 गुणाकार वजा म्हणजे वजा 35. आता 10 आणि वजा 35 ची बेरीज चिन्ह विरुद्ध असल्यामुळे वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचं आता वजा 7 आणि वजा 25 चा गुणाकार वजा वजा अधिक आणि 25 7 175 आणि वजा 175 आणि अधिक 175 ची बेरीज किती? 0. बघा बाकी 0 असणार पहिला आणि दुसरा पर्याय, तिसरा आणि चौथा पर्याय ड्रॉप झाला. आता क्वोशंट काढूया. आता सहगुणक चल जे आहे ते x आहे.
मग काय येणार आहे, ह्याला x न गुणन हे स्थिर पद आहे. डायरेक्ट करतो. 5x वजा 25. 5x वजा 25 भागाकार आणि 0 बाकी. कुठला पर्याय येणार? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढं 8x घन वजा 27y घन या बहुपदीला 2x वजा 3y ने भागले असता भागाकार व बाकी किती? आता ह्याचं थोडं आपण अवयव पाडूया. 8x घन वजा 27y घन. कुठलं सूत्र वापरायचे तरी? हा कोणाचा घन आहे पहिलं पद सांगा. 2चा. आणि हा दुसरं पद कोणाचा घन आहे? 3चा. मग कोणतं सूत्र वापरायचं? a घन वजा b घन. हा सांगा. a घन वजा b घनची उजवी बाजू. a वजा b a वजा b a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. आता मग a च्या जागेवर 2x ठेवायचा आणि b च्या जागेवर 3y. मग a वजा b काय ना? 2x वजा 3y. बरोबर आहे. पुन्हा a चा वर्ग म्हणल्यावर 2x चा डायरेक्ट वर्ग करून सांगा. वर्ग 4x वर्ग. पुन्हा a आणि b चा गुणाकार म्हणजे 2x आणि 3y चा गुणाकार 6xy. आणि b चा वर्ग म्हणजे 3y चा वर्ग करून डायरेक्ट सांगा. 3y चा वर्ग 9y चा वर्ग 9 आणि y चा वर्ग y वर्ग. हे आला पण अंशातील अवयव. आता डायरेक्ट मी तर छेदात भागू का? आता भागिले काय होते रे वर बघा. कशाने भागायचे याला? 2x वजा 3y. हा 2x वजा 3y. आता ह्या कंसाला हा कंस गेला बघा. हा भागाकार उरला आणि बाकी तर शून्यच असणार. मग भागाकार कुठे दिसतोय? 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग. पर्याय क्रमांक 1. तर बाकी शून्य आहे. हा शेवटचा प्रश्न आहे पहा. एकपदी बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? एकच पद असणाऱ्या बहुपदीला एकपदी म्हणतात. हे विधान सत्य आहे. 0 या बहुपदीची कोटी ठरवता येत नाही. हे विधान असत्य आहे. 0 तर स्थिर बहुपदीची कोटी 0 असते. हे विधान सत्य आहे. 8y ही एकपदी आहे. हे विधान सत्य आहे. मग असत्य विधान कुठलं? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण सूट व कमिशन त्याच पद्धतीनं बहुपद्यांचा भागाकार या 2 घटकांचा अभ्यास केला. सिंथेटिक डिव्हिजन मेथड म्हणजे संश्लेषक भागाकार पद्धतीचा अभ्यास करा. कारण आपल्याला भागाकार आणि बाकी शोधण्यासाठी ती पद्धती फार उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. बस करूया. ओके बाय.